शुभ सकाळ सर्वांना. झाला का सर्वांचा चहा-पाणी, नाश्ता? तर आमचा आता बनवायचा चाललाय. तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान जावो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आता मस्तपैकी आता मी पहिल्यांदा चहा बनवून घेते. छान-छान असं मस्तपैकी आता दूध पण तापलंय. दुधाची गाडी आली की पहिल्यांदा मी गॅसवर दूध ठेवते. नंतर मग बाकीचं काय असेल ते बनवत राहते. तर मला आता डबं हे सगळं आता बनवायचं आहे. तर आता छान-छानपैकी आता पहिल्यांदा मस्तपैकी घटमुट असा चहा बनवून घेते. आणि तर आता इकडे मी आता मस्तपैकी आता आलं टाकून चहा बनवून घेते. तिकडे कढई पण आता भाजी करायला ठेवली आहे. तर इकडे मी कांदा तळायला घेतलाय, उभा चिरून घेतलाय कांदा मस्तपैकी. तर मला आता बिर्याणी भात बनवायचा आहे, म्हणजे साधा सिंपलच असा व्हेजिटेबल. तर बाकी काही टाकणार नाही, जेवढं माझ्याकडे आहे भाजीपाला टाकूनच मी आता भात बनवून घेते. तोपर्यंत तिकडे एक केळ पण घेतलंय. तर ज्यूस मला बनवायचा आहे. तोपर्यंत मुलं पण उठली इकडं. तर त्यांना असं गरम गरम पाणी बाटलीत भरून ठेवलं, तर घेऊन जाते ती पिण्यासाठी. दूध तापलंय आता मस्तपैकी. आणि ह्यांना मी आता चहा आता दिला आता. तर इकडं भाजीपाला पण आता सर्व मस्तपैकी आता चिरून ठेवला या भाजी बनवायसाठी. आणि चवळीच्या शेंगा घेतल्या त्या. तर भात पण आता इकडे बनवून झाला आता छान पैकी. तर भातात मी एक उभा चिरलेला कांदा आणि मनुकं टाकले ती, आणि जिऱ्याची फोडणी देऊन मस्तपैकी असा भात बनवून घेतलाय. किसलेलं गाजर हे सगळं टाकून घेतलंय. तर गाजर ह्याचा केळाचा ज्यूस आता मी बनवते इकडं. तर आधी बनवून घेतला, केळ, गोष्ट आणि ओट्स पण टाकले ती, आणि नंतर दूध ओतलं. तर हा चहा माझ्यासाठी फुलपत्रामध्ये मी शोधून ठेवलेला होता. आणि काम करत करत असं चहा पण पिऊन घेते आता. तर डबा मला करायचा आहे मुलांचा, तर मी डबा पण करून घेतला. आणि तिकडं सगळे आता उठले ते आता मस्तपैकी. आता उठून आता त्यांचं आवरायचं चाललंय. तोपर्यंत इकडं माझी किचन मध्ये पण कामं चालली ती. तर सकाळ सकाळी पहिल्यांदा उठून लुटून काढलं. तर इकडं मुलं पण उठले ते आता. तर खाटीवर बराचसाच पसारा पडलेला होता. तर घड्या घालून ठेवल्या, त्याच्या उसूच्या यायच्या इकडे तिकडं सावरून आवरून ठेवल्या. तर आता म्हटलं आता ह्या घड्या घालून चादरांच्या ठेवावे त्या. तोपर्यंत स्वयंपाकखोरीत पण गेले मस्तपैकी. ह्या उसूच्या इकडे तिकडे झाल्या होत्या सगळ्या. तर ही सोप्यावर पण सगळी इसकट करून टाईप ठेवलेली होती. तर ते आवरावरी सावरासावरी ते सगळं माझं चालूच होतं. इकडं स्वयंपाक बनवत टेबल हे सगळं आवरून ठेवते आता मस्तपैकी आता. तर सगळं म्हणजे जिथल्या तिथं असलं म्हणजे मग छान वाटतं असं. तर आपली कामं आपणच माझी मीच करत राहते सतत ही अशी. आणि बाहेरचं वातावरण खूप छान असं झालेलं आहे. आणि कावळं ही, मी बाहेर गेले की कावळ्याला काय वाटलं खायला काहीतरी आणले, त्याच्यामुळे ते कावळं ओरडते इकडं तिकडं. तर त्यांना पण खायला टाकलं. तर चपाती राहिलेली होती शिळी, ती चपाती टाकली कावळ्याला. कावळ्यासनी माहितीच असते ही बाहेर आली की काय ना काहीतरी खायला मिळत असतं सतत. तर आमची तुळशी बघा किती छान अशी फुलल्या सकाळ सकाळी मस्त. आज काही एवढी थंडी नव्हती. आणि जास्वंदीची फुलं किती छान अशी. तर मस्तच असं बघत राहते त्यांच्याकडं. आता इकडं वांग्याचं झाड आता बघा किती वांग मोठं आलं या. आणि फुलं पण आले ती वांग्याला छान पैकी. तर इकडं जिकडं मी जाईल तिकडं कावळं येते ती. तर झेंडूची फुलं आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं मस्तच आहेत इकडं. तर ही पिवळी फुलं आहे ती कशाची ती काय माहिती नाही ती मला. ही लालगी फुलं आहे ती मस्तच. तर सकाळ सकाळचं वातावरण तरी तर वेगळंच असतं या, मस्तच बघायला असं. आणि जणू काही आपण एखाद्या म्हणजे पार्कमध्येच गेलोय असं होऊन जातं. इतकी झाडं लावलेली आहेत अशी फुलांची ही. तर ही पण वेगळ्या प्रकारची फुलं आहेत ती. तर माझा मी आता किचन मध्ये आले आता. मस्त असा भरपूर असा पसारा पडलेला होता, तो आवरायचा पण होता मला. आणि इकडं मला डबं पण बनवायचं होतं. तर मी एक डबा बनवून दिला, सकाळ सकाळी लवकर लागतो त्याच्यामुळं. आणि मला इकडं चहा बनवायचा होता. तर चहा पण बनवून घेतला, कोरा चहा बनवायचा होता. तर मस्तपैकी आता आलं टाकून आता चहा चांगला उकळून दिला. आणि त्याच्यात
एक वेलदोडा पण टाकला, लवंग पण टाकली आणि तेल पण तेवढंच संपलेलं. इकडे चहाला पण चांगली मस्तपैकी उकळी फुटली. चहा शोधून दिला मुलासने आणि एकाला केळाचा ज्यूस पाहिजे होता ते पण बनवून दिला आणि डबा पण त्याचा एकाचा भरायचा होता. तोपर्यंत इकडे पापड मी सगळं तळून घेतलं. शेवाळ्या मला बनवायच्या होत्या. शेवाळ्या एका पातेल्यात बिना तेलाच्या अशा शेवाळ्या भाजून घेतल्या आणि कढईमध्ये थोडंसं तेल ओतून जिरेची आणि कांदा टाकून मस्तपैकी फोडणी दिली. कोथिंबीर चांगली धुवून घेतली मस्तपैकी आणि थोडासा मला किंचित असा ओवा टाकायचा होता. तर आता चांगली उकळी फुटली. शेंगदाणं पण चांगलं आपले शिजली ती मस्तपैकी आणि पाणी पण आटवून दिलं चांगलं. आज जरा शेवाळ्या जास्तच भाजलेल्या होत्या. दुसऱ्या कामात असं लक्ष गेलं की लगेच इकडे काय नाही काहीतरी करपायला सुरुवात होते गॅसवर. पिण्याचं पाणी पण सकाळ सकाळी मी तापून ठेवलेलं ते पण संपलेलं. तर दुसरी तवली अशी पिण्याची पाणी अशी तापून घेतली आणि बाटलीत आता पाणी म्हणलं आता भरून ठेवावं. यांच्यासाठी बाटलीही भरून ठेवलेली. यांना जायचं होतं लवकर आज. त्याच्यामुळे माझी गडबड चालली होती आणि नाश्ता पण बनवायची गडबड चालूच होते. तर इथे मी डबा भरून ठेवला मुलांचा. तर त्याच्यात भात आणि लोणचं, बिर्याणी भात आहे. हे असं भाजीपाला हे काय असेल ते असं बनवून ठेवते आणि त्याला पापड पण आज द्यायचं होतं. तर हे असं गडबड अशी सगळे चालूच होते. तर त्यांच्या मनासारखं मुलांच्या मनासारखं केलं की मुलं तरी खूप इतकी खुश असतात की बस आणि आपल्याला पण आनंद होतो. मस्तच मुलांनी खाल्लं ते केलं पोट भरून तर आपल्याला छान असा आनंद होत असतो. तर त्यांच्यासाठी काही पण असं लवकर तर लवकर उठून असा माझा स्वयंपाक बनवायची गडबड चालूच असते आणि ह्यांच्यासाठी मी शेवाळ्या बनवल्या. ह्यांना शेवाळ्याच पाहिजे होत्या आज. तर शेवाळ्या बनवून घेतल्या आणि तिकडं खजूर आहे ते धुवून घेतलं आणि केळं खजूर हे सगळं असं बनवून दिला डबा त्यासनी. का तर आज लवकर जायचं होतं त्याच्यामुळं. तर पटपट असं चालूच होतं आणि एका हातात फोन धरून अशी माझी गडबड चालू असते मस्तपैकी. तर माझं मलाच हसायला येतं. तर आणि छान वाटतं असं पटपट कामं पण करायला आणि कामं पण सगळे उरकून